नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की महापालिकेनंतर शिवसेनेला पहिल्यांदा उपमहापौरपद घ्यावं लागतंय. संभाजीनगरच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा महापौराची निवडणूक होते छत्रपती संभाजीनगरची, आणि म्हणून आजचा महापौर हा महायुतीचा महापौर आज असतो. राजकारणामध्ये कधी खाली कधी वर. आमच्याकडे पहिले सत्तेमध्ये डॉक्टर भागवत कराड असतील, दुसऱ्या महिला महापौर होत्या, म्हणून बापू घडामोडे होते. हे सर्व चेंजेस होत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर एवढी चिंता करण्याचं कारण नाही. आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा आहे की महायुतीचा महापौर आज या छत्रपती संभाजीनगरचा महापौर बसतोय, त्याचं आम्ही स्वागत करतो. नाही, असं आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेनाचा हा बालेकिल्ला होता. मग ते जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा महानगरपालिका असू दे, मात्र हा भाजपाचा बालेकिल्ला झालाय. राजकारणामध्ये खालीवर होत असतं ना, एवढं काही चिंता करायची गरज नाही. एखाद्या वेळेला कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा, तो आम्ही शिवसेनेने घेतला. काही वेळेला आता भाजपची थोडीशी आघाडी आलेली, म्हणून त्यात चिंता करण्यासारखं काही नाही. परंतु आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आमचा महापौर बसतो, याचा आम्हाला आनंद आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला काय? जिल्हा परिषदेमध्ये भाजपला जास्त आल्या, तुम्हालाही जवळपास थोड्या कमी आल्या. आता अध्यक्ष कुणाचा काय कसं समीकरण सुरू आहे, काय ठरतंय? महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या ज्या सर्व निवडणुका झाल्यात, या निवडणुकीमध्ये ज्यांना असं वाटत होतं की शिवसेना पक्षाचं काय होईल, त्यांच्यासाठी ही खरी अर्थानं चपराक आहे. तुम्ही पाहत असाल, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभर ज्या काही निवडणुका लढवल्यात, त्यामध्ये एकंदरीत आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो 45% आहे, आणि म्हणून 2 नंबरचा पक्ष होण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही आज 2 नंबरचा पक्ष आहोत. 2-3 जागेचा आमचा जो काही फरक आहे, हा फरक फक्त थोडा बहुत आता काही निकालानंतर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, परंतु त्यात थोडंसं 1-2 सीट जर आमच्या वाढल्या असतात तर आम्ही बरोबरीमध्ये असतो. तरी यामध्ये आमची जी काही युती आहे, महायुती आहे, या सगळ्या भाजप आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य यांच्याबद्दलचा निर्णय, कोण अध्यक्ष होणार, किती काळ राहणार, हे सर्व निर्णय हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. 6 आमदार, 1 खासदार, सर्वात मोठा पक्ष, मात्र जिल्हा परिषदेमध्ये नंबर 2चा पक्ष तुमचा. गेल्या वेळेला आमचे 18 आमदार होते, 18 सदस्य होते, आज ते 21 झालेले आहेत. आमची चढती कमान आहे, आम्ही काही खाली गेलेलो नाही. आणि जर तुम्ही पाहत असाल तर गेल्या वेळेला, मागच्या वेळेला शिवसेना हे एकत्रित पक्ष होता. त्यावेळेची संख्या आणि आताचं जर संख्याबळ पाहिलं तर उभाटाचे सुद्धा 8-9 जे आलेले आहेत, ते जर असे जर केले तर शिवसेनेला या संभाजीनगरमध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनता ही चाहते, हे सिद्ध झालेलं आहे. आम्ही तुम्हाला मागचे गणित तुम्ही जे मांडलेत ना, त्याचा मी दाखला दिलेला आहे. आता शिवसेना आणि भाजपची मजबूत युती आहे, आणि या युतीचाच भगवा जिल्हा परिषदेवर फडकेल. शिरसाट साहेब, स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे, वेगवेगळी समीकरणं होऊ शकतात. तसं दोन्ही शिवसेना येऊन तुमच्या शिवसेनेचा अध्यक्ष होईल का? आम्ही कोणतेही समीकरण करणार नाहीत. आम्ही शब्दाला पक्के आहोत. शिवसेना भाजप युतीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल, यामध्ये कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही. संजय केनेकर असं म्हणतात भाजपचा अध्यक्ष होईल. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही पुन्हा एकदा सांगतो, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.